स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार असून सकाळी 11च्या सुमारास जिंद रेल्वे स्थानकावर ते हरियाणामधल्या जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. भारतातच आरेखन आणि विकसित केलेली ही रेल्वेगाडी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली असून ती प्रगत रेल्वे अभियांत्रिकीमधील देशाची वाढती क्षमता दर्शवते. या गाडीमुळे हायड्रोजन संचालित रेल्वेगाड्या कार्यान्वित असलेल्या मोजक्या देशांच्या गटात भारताचा समावेश होणार आहे. ही रेल्वेगाडी हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालते. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं रूपांतर विजेमध्ये होऊन गाडीला गती मिळते. या प्रक्रियेत पाण्याची वाफ उपउत्पादन म्हणून बाहेर पडते. परिणामी गाडीच्या संचालनादरम्यान कार्बनचं उत्सर्जन शून्य राहतं. डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांमुळे धुराद्वारे होणारं उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील तसंच त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होतं. पारंपरिक विजेवर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणेच यांना सततच्या ओव्हरहेड वीज पुरवठ्यासाठीच्या वीज वाहिन्यांच्या पायाभूत सुविधांची गरज नसते. त्यामुळे हा एक स्वच्छ आणि कार्यक्षम पर्याय ठरतो. हरित हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेवरील अवलंबित्वही कमी होतं. शिवाय या गाड्यांचा आवाजही कमी असतो. एकूणच ही रेल्वेगाडी शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण टप्पा ठरते. ही हायड्रोजन गाडी 10 डब्यांची असून ती आत्तापर्यंत विकसित करण्यात आलेल्या सर्वात लांब हायड्रोजन चालित प्रवासी गाड्यांपैकी एक आहे. पश्चिम आशिया